अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आज आहे मंगळवार। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्याचा जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आजचा श्री गुरुचरित्र अध्याय 36 त्यामधील भाग 3 आज आपण पठण करणार आहोत। श्री स्वामी समर्थ। मग स्मरावे नवग्रह सूर्यादि केतु सह सनत कुमार सनक सनंदन सह सनातन स्मरावे तये वेळी सह नारद तंबर देखा स्मरावे सिद्ध योगी एका सप्त समुद्र सती देखा स्मरावे सप्त पर्वता सप्त ऋषी ते स्मरोनी सप्तद्वीते सप्तभुवनी समस्त नामकरणे घेऊनी मग म्हणावे प्रांत स्मरापी मग उठावे शयनस्थानी आचमन करोनी दोनी मूत्र शंकेसी जाओनी शौचाच मन करावे पराशर म्हणे ऋषीशी एका आचमन तुम्हासी सांगतसे विस्तारेसी जे जे समयी करणी असे स्नानपूर्व अपर दोनी उदक पिता येणे चगुनी निजता उठता समयी दोनी आचमने करावी भोजनापूर्वी अपर दोनी जांभई आलिया शिकलिया दोनी लघु शंका शौची दोनी आचमन करावे अघोवा शब्द झालिया ओखटे काही दृष्टी देखिलिया दोन्ही वेळा आचमनचिया शुची होय परियेसा जवळी उदक नसेल जरी स्रोचाचमन करा निर्धारी स्पर्शावे शत्रू श्रोत्री येणे पवित्र परियेसा ब्राह्मणाचे उजवे कानी सप्तदेवता असते निर्गुणी त्यासी स्पर्शिता तक्षणी आचमन फळ असे देखा अग्निराप्रच वेदाच वरुणा के दुवाय विप्रस्य दक्षिण करणे नित्य तिष्ठती देवता त्या देवतांची नावे एका सांगेन ऋषी सकळिका अग्नि आप वरुणार्का वायू वेद चंद्र असती लघु शंका चमन करोनी तुष्णी स्नान सुमनी बैसावे शुची आसनी अरुणोदय होय तव गायत्री जपाव्यतिरिक्त वरकड पावे आगमोक्त मग होता अरुणोदित बही भूमीसी जाईजे यज्ञोपवीत कानी ठेवुनी नैऋत्य दिशे जाऊनी डोई पालव घेहुनी अधोमुखी बैसावे दिवसा बैसावे उत्तरमुखी रात्री बैसावे दक्षिणमुखी मौन असावे अति विवेकी चहूकडे पाहू नये सूर्त चंद्र नक्षत्राशी पाहू नये नदी आकाशी स्त्री जन लोक परियेसी पाहू नये कवनाते जो ब्राह्मण उभा मोती त्याची एका कवन गती त्याचे अंगी रोम किती तितुके दिवस नरकी पडे शोचविने कास झाली जरी कास न सोडिता लघु शंका करी त्यासी होय यमपुरी नरक भोगी अवधारा अगत्य गडे उदका विन करुणारिया गंगा स्मरण मृत्तिकेने शौच करणे भक्षणादीवर जावे बहिर्भूमी वैसावयासी ठाव कैसा परियेसी एकात सत्तप्तर सर्व ऋषी म्हणे पराशर ऋषेश्वरा न बैसावे भूमीवरी बैसीजे पान गवतावरी हिरवे पान करावे दुरी वाळल्या पर्णी बैसावे मल्ल विसर्जन करोनी उठावे एका ब्रह्मा धरुनी जळपात्रापाशी जाऊनी शौच करावे परियेसा मृत्तिका शौच करावयासी मृत्तिका नानावी तुम्ही ऐशी वारुळ मूषक ग्रह परियेसी नदीमधील आणू नये ज्या मार्गी लोक चालती अथवा वृक्षाखालील माती देवालय क्षेत्र तीर्थी मृत्तिका आपण वर्जावी वापी कूप तडागात मृत्तिका आणिता पुण्य बहुत उदक करी घेहुनी प्रोक्षित मृत्तिका द्यावी शौचासी आवळ्या एवढे गोळे करावे लिंगस्थानी एक लावावे अपानद्वारी 5 स्वभावे एक एक हस्तासी 3 सप्त एक एक पायासी 7 गोळी मृत्तिका लावावी सकळी आणि सांगेन समय काळी
ऋषी समस्त पर्येचा मृत्तिका शोच विधान मूत्र शंकेशी एक गुण बहिर्भूमीसी द्विगुण मैथुना अंती त्रिगुण देखा मृत्तिक शौच करावे तोवरी मौन असावे कोणी कडी न पहावे नेम करावा येणे परी अनेक प्रकार असे एक करावया नेम प्रामाणिक जितके करी गृहस्थ देख द्विगुण करावे ब्रह्मचारी त्रिगुण करावे वानप्रस्थे चतुर्गुण यती समजते न्यूनाधिक न करा परते धर्मसिद्धी होय देखा येणे प्रकारे करा दिवसी रात्री याच्या अर्धेसी संकट समयी तद अर्धेसी मार्गस्थ अर्ध त्याहुनी व्रत बंद झालिया ब्राह्मणास हेची आचार पर्येस चारी वर्णा हाची उपदेश शौचविधी बोलिला शौच केलिया उपरी चूळ भरावे परी करी ब्राह्मण 8 वेळा भरी क्षत्री 6 पर्येसा वैश्य 4 शूद्र 2 वेळा येणे विधी भरा चुळा समस्त एका ऋषी कुळा मने पराशर ऋषी चूळ भरावे 8 वेळा आचम्यावे 3 वेळा शुद्ध स्थानी वैसून निर्मळा कुळदैवत स्मरावे तुष्णी आचमन करावे नाम न घेता 20 ठावा तळावे पुन्हा आचमन करावे त्याचे विधान सांगेन विप्र प्रदक्षिणा तळा हाती 5 तीर्थे विख्या असती जे बोलिले असे स्मरती तेही आता सांगेन अंगुष्ठ मूळ तळ हातेसी ब्रह्मतीर्थ अग्नितीर्थ पर्येसी अंगुष्ठ तर्जनी मध्यदेशी पितृतीर्थ असे जाण चतुरंग तळवेळे वरी देवतीर्थ असे निर्धारी कनिष्ठी कामागो तरी ऋषीतीर्थ असे जाणा तर्पण देव पित्र ऋषी जेते स्नान तीर्थ करा हर्षी आचमन ब्रह्मतीर्थेसी करावे ब्रह्मविद्वजने ब्रह्मतीर्थे आचमने तिनी केशव नारायण माधव मनोनी देवतीर्थे उदक जोडुनी गोविंद नाम उच्चारावे विष्णू मधुसूदन हस्त दुहोनी दोनी त्रिविक्रम वामन गाल स्पर्शोनी बिंबोष्ठी तळहस्त ठेवुनी श्रीधर नाम उच्चारावे पुनरपि हस्त ऋषिकेशी पद्मनामे पादस्पर्शी सव्यहस्त पंचागुलीसी दामोदरे स्थिर स्थानी चतुरंग गगुल पृष्ठेसी संकर्षण घ्राणेसी तर्जनी आती अंगुष्ठेशी मनावा वासुदेव प्रद्युम्य अंगुष्ठानामिके अनुरुद्ध पुरुषोत्तम नेत्रासी श्रोत्रस्पर्शावे अंगुष्ठ कनिष्ठकेसी अधोक्ष नरसिंह मना ऐसी अच्युते नभी जनार्दने हृदय स्पर्श पंचांगुली उपेंद्र शिरसी देखा हरी श्री कृष्णे भुजांस एका 5 अंगुली विधी पूर्वका येणे वदे स्पर्शावे येणे विधी संध्याकाळी आनिक करावे वेळोवेळी अशक्य अथवा संकट काळी आहेत विधयने ती देखा ब्रह्मतीर्थे 3 वेळ घ्यावे हस्त प्रक्षाळा गोविंद नावे मुखस्पर्शोनी मंत्र म्हणावे संध्या व्यतिरिक्त येणे विधी श्री स्वामी समर्थ महाराज की जय।